माझ्या कवितेचे शीर्षक आहे दयावंत रोडगे मामा। काय सांगू माझे रोडगे मामांची मात, ते राहत होते हंसनाळ नदीवाडी गावात। माझे अण्णाराव रोडगे मामा होते दयावंत, त्यांनी गावची सेवा केली अहोरात्र। रोडगे मामांचे दैवत होते शेषनाथ, ते प्रत्येक गुरुवारी लासोना येथील दरबारात हजेरी लावत। रोडगे मामांचा विशेष प्रीती जीव होता माझी आई संगम्मा बहिणीत। रोडगे मामांचा एक विशेष गुण होता खास, त्यांचे पूर्ण लक्ष केंद्रित केले माझ्या शिक्षणात, त्यामुळे मी प्रावीण्य मिळविले शिक्षणात। रोडगे मामा होते पुण्यवंत दयावंत, त्यांच्या विशेष सहकार्यामुळे गोरगरिबांचे संसार झाले आनंदात। रोडगे मामांचे अनेक मित्र होते खास, त्यांचा दरबार वाड्यातच रंग तसे खास। बाबूराव पाटील नरीवाडीचे सोपानदादा मामांचे दिमतीला होते खास। मठातील पंढरीनाथ आणि नागनाथ थोटे यांचा दरबार होता खास। सतत तिघे लासोना येथे नेहमी हजेरी लावत। काय सांगू रोडगे मामांची मात, ते सतत गावांच्या सेवेत रमत। हंसनाळ गावाच्या गोरगरिबाच्या सेवेत रमत। माझे मामांचे हातून झाले अनेकाचे कल्याण आणि भले। विश्वनाथ सुतार पाटील होते त्यामध्ये पहिले क्रमांकात पहिले। मामांची भक्ती थोर होती हनुमंतावर, सरळ संवाद साधला हनुमंता बरोबर। तेव्हा घडला एक मोठा चमत्कार, गाडी बिघडली म्हणून मुलीच्या लग्नाचे वराड थांबले होते दारासमोर। अचानक पुण्याचा ट्रक आला घरासमोर, पटापट वराडी बसले गाडीत आणि वेळेवर पोचले गंगापुरात। ठरलेल्या समयाला अक्षदा पडल्या, लग्न पार पडले जोमात जोरात। काय सांगू माझ्या मामांची बात, अनेक चमत्कार घडले त्यांच्या जीवनात। सर्व संकटावर लीलया करुणी मात, त्यांचा संसार झाला हा आनंदात आणि सुखात। शीघ्र कवी रमेश अण्णा उंबरगे, शिरूर आनंदपाल।